सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. रणनीती थोडीशी बदलली आहे, मात्र आता मनोज टावरे यांच्या सोबत आपण पाहतो नवीन खेळाडू जोडला गेला खेळपट्टीवर. किशोर गोलंदाज आपली तयारी करताना पॉवर प्लेचा षटक आहे. काही खेळाडू वॉर्मअप करतायत, काही खेळाडू आर्म स्प्री करतायत. सामना रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. थोडंसं स्पीडअप करा. आता इथून कोणत्या प्रकारचा ब्रेक नसणार आहे. टाइम झालेला आहे 3:05 लक्षात घ्या. अनिल पाटील गोलंदाजीला सुरुवात करताना राऊंड विकेटने पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फसला गेलाय. विकेट मिळतोय पहिला. आल्या पावली परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. क्या बात आहे. अनिल पाटील गोलंदाज आणि मनोज ठाकरे आमच्या सोबत. मनोज ठाकरे यांचे मामा श्री गोलंदाजी करतायत. क्या बात आहे. नक्कीच किती गावामध्ये मामा आहेत मनोज ठाकरे यांचे. पहिला विकेट सुरुवात विकेटने केली. अनिल यांच्या माध्यमातून अनिल पाटील गोलंदाजी करतायत. यशवंत शिंदे क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. मनोज टावरे आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता डगआउट मध्ये पाहायला मिळत आहे. जे हनुमान गोवे टीमचे खेळाडू आलं सोडून टाका. आपण थोडंसं फिटनेस वगैरे चेंडू घ्या हातामध्ये, थोडंसं सराव वर्कआउट करा, यानंतर खेळायचं आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा विकेट येईल का, मात्र पोहोचले नाहीये. विकेट किपर तिथे होते. एक धाव पूर्ण केली होते. यशवंत शिंदे आपल्या टीमचं खातं ओपन करताना आपण पाहतोय. हा टेनिस क्रिकेट बॉल मध्ये बाईच्या स्वरूपात नवीन काहीतरी दाखवलं आम्हाला सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. किंग कोबरा असा इशारा आला होता. जबरदस्त पंचांनी काहीतरी नवीन आणलंय. पुढचा चेंडू हो मोठा फटका खेळलाय खाली क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू त्याला सीमा रेखा पार. येतो चौकार. जबरदस्त फटका पाहतोय आपण. शफल झाले होते आणि हुक केला होता. चेंडू सीमा पार येतोय. चौकार. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. श्याम पाटील आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग पोझिशन मध्ये. नो चान्स. बॅटच्या पूर्णपणे रडार मध्ये आला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. आता चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. त्याच्यावर आलेली ही एक धाव इथे ऍड केली जाते किशोरच्या माध्यमातून. चौकाराने खाता कोल्हा तर सिंगल धाव आली आहे. धाव संख्या धावफलकावर आपण पाहतोय 6 धावा. जोरदार आपण पाहतोय अपील. मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काही गोलंदाजी पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. फक्त 6 धावा आलेले आहेत. एक विकेट देखील आलेले आहे. आणि आता हा धाव इथे जोडला जाईल. चांगली फिल्डिंग गणेश पाटीलच्या माध्यमातून. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद. रनआउट. विकेट मिळालेला आहे. दुसरा धक्का लागलेला इथे पूर्ण टीम संघाला. गावदेवी पूर्ण टीम प्रथम फलंदाजी करत आहे. आज ओम साई पिसे चांगला खेळत आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगला क्रिकेट राहिला होता. या मॅच मध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळत आहे. एकता
एकजूट असणं फार महत्वाचं असतो. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये. संजय वाघे. सात धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीवर. इथून आपण मानकुलीच्या स्पर्धेमध्ये अर्थातच शेलूमाता वर्ल्ड संघाच्या स्पर्धेमध्ये आपण भेटणार आहोत. श्री गुरुदत्त चौठाईरबा क्रीडांगण मानकोली नाईट स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे. त्याचे आयोजक शेलूमाता वर्ल्ड. गोलंदाज तयारीमध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. युवराज. चांगला चेंडू पायांवर आढळलाय. चेंडू मात्र जोरदार अपील देखील झाली होती. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू झालाय म्हणून पंचांनी सांगितलं लेग बायचा इशारा. सुरेश घरस सर पंचांच्या भूमिकामध्ये. काल नक्कीच भाऊ पाटील यांचे गुरुवर्य माधव ठाकरे सरांचा व्हिडिओ कॉल आला होता. भाऊ पाटील यांची हालचाल त्यांनी विचारले आम्हाला, कसे आहेत माझे भाऊ. एकदम व्यवस्थित आहेत, एकदम फिट आहेत. कोणाचं टेन्शन नसतं त्यांच्या मागे. टेन्शन माइंड फ्री. त्याने बेस्ट ऑफ लक सांगायला सांगितलं होतं. विसरलो होतो मी. भाऊ बेस्ट ऑफ लक असं त्यांनी सांगितलं आहे लाईव्हच्या माध्यमातून. यस आपण फिंगर अप करायचे वरती. यस थँक्यू. युवराज पाटील पुढचा चेंडू टाकताना शॉर्ट बॉल. मोठा फटका पाहायला मिळतोय. त्याच्यावर धावा देखील चांगल्या मिळतील. येतोय चौकार. चौकाराने थोडंसं समीकरण बदली झालेलं आहे कारण की धावा 8 वरून वेगाने वाढत आहे. अल्पेश सांगत आहे की 12 धावा धावफलकावर. फटकेबाजीला सुरुवात केली आहे फलंदाज संजय वाघेच्या माध्यमातून. हा येणारा हा चौकार मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती. पुढचा चेंडू. चेंडू चाललाय. ओ आता चेंडू पाहतोय की हवेमध्ये आहेच आणि त्याच्यावर आलेली ही झेल. मोठा विकेट. मोठा मासा गळायला लागलाय त्या. विकेट. विकेट मिळालेला आहे. इथे सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. धावा झालेल्या आहेत 12 आणि 3 विकेट परतीचा प्रवास झालेला आहे. खऱ्या अर्थाने संजय वाघे बघतच राहिले होते तिथे आणि निराश झालेले आहेत आपल्या बॅटिंगवर. का क्लिअर झाला नाहीये. हवा देखील भरपूर थांबली आहे मात्र झेल देखील चांगली पकडली आहे. त्याचं देखील कौतुक करणं फार महत्त्वाचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश. गोलंदाजी करताना गोलंदाज युवराज पाटील चांगली कामगिरी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका. गॅप मध्ये चालले चेंडू. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आज ओमसाई पिसे संघाने खूपच चांगला क्रिकेट खेळलेला आहे. त्याच्यावर आलेले आहे या 2 धावा. अल्पेश आपल्या स्कोर कार्डवर जोडताना आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत ते 14 धावा. आज मनोज ठाकरे यांचे मामाश्री खेळत आहेत मैदानामध्ये. इलाका गोवा आणि धमाका ओमसाई पिसे संघाचा पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहतोय आपण. मिड विकेटच्या वरतून जाणारा हाय हँडसम येतोय षटकार. याच फटक्यांसाठी जाणला जातो आणि याच मैदानावर गावदेवी पिंपलगड संघाच्या स्पर्धेमध्ये गोल्डन षटकार ठोकला होता या खेळाडूने. तोच फलंदाज सध्या बॅटिंग करत आहे. निलेशच्या बॅट मध्ये येणारा हा षटकार.
धाबा झालेले आहेत 20 धाबा 20. कम्मालीची बॅटिंग. विकेट गेलं काही हरकत नाहीये, मात्र मी आहे खेळपट्टीवर सांगत असताना निलेश या षटकामध्ये धाबा आले अल्पेश. एक चौकार एक षटकार देखील आला. युवराज विकेट घेईल का, कमबॅक होईल का, डॉट चेंडू पाहायला मिळेल का, अजून एक मोठा फटका आला की काय, चेंडू तर चालला सीमेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, व्हॉट फिल्डिंग, क्या बात आहे. त्याच्या धावा तर 2 घेतलेल्या, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. पंचाने आउट तर दिलेलाच आहे, मात्र चेक करायचं, थांबायचंय. चेक करूया मैदानाच्या आतमध्ये, बाउंड्रीच्या आतमध्ये की बाउंड्रीच्या बाहेर जम्प केली होती ते आता पंच पाहत आहे सुनील म्हात्रे सर. मात्र प्रयत्न चांगले राहिले होते तिथे, मात्र रनआउटचा विकेट देखील गेलेला आहे, मात्र चेक करतायत. यस सेफ आहे मैदानाच्या आतमध्ये. जवळ जवळ 4 धावा वाचवल्यात. कम्मालीची फिल्डिंग, एफर्ट चांगला होता तिथे. नक्कीच टाळ्यांचा आवाज होतो इथे. चंदू याने 4 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी आणि त्याच्यामध्ये विकेट देखील मिळाला रनआउटचा. झेल झाली असती तरी या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट झेल झाला असता. धावसंख्या 22 धावा बलकावर. 2 षटकाचा खेळ समाप्त. स्ट्रॅटेजिक टाइम पाणी मैदानाच्या आतमध्ये इथे घेता जात आहे. मनोज टावरे पाणी घेऊन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विठ्ठल गायकवाड नवीन फलंदाज, कॅप्टन आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आज कॅप्टनने मागच्या मॅच मध्ये डोकं दुखवत घेतलेला होता पूर्ण टीम संघाचा. शेवटच्या षटकामध्ये चोपताच ठेवला होता. सारंगाव संघाने मात्र शेवटच्या चेंडूवर 3 धावा बनवू शकले नाही. एका धाव्याने पराभूत झाली होती टीम. विनोद गोलंदाज, विनोद जाधव तयारी करताना. तिसऱ्या षटकाला सुरुवात. थोडेसे फास्टेस्ट विनोद प्लीज. अकरा मिनिटं झालेत, लक्षात घ्या आपण. विनोद हुक करण्याचा प्रयत्न, बाउन्सर चेंडू मारलेला आहे पहिला इथे आपण पाहतोय. त्याला आपण परफ्यूम डिलीर देखील म्हणू शकता. प्रेक्षक हळूहळू सुरू झालेले आहेत, कारण की यानंतर बडा मॅच. गोवे टीम पूर्ण तयारीमध्ये. काही खेळाडू बॅट घेऊन उभे आहेत तर काही खेळाडू व्यासपीठावर उपस्थित आहेत. अजून एक डॉट चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलेला आहे. आज मात्र आयोजकांचे चेंडूचे पैसे वाचलेले आहेत. 2 दिवस फक्त आणि फक्त 2 डझन, जास्त पण नाही कमी पण नाही. आज षटकार जास्त पाहायला मिळाला नाहीये. उलटा चेंडूचा फायदा घेता आलाय. गॅप मध्ये चालले चेंडू, येतोय चौकार. असेच फटक्यानं जाणला जातो या खेळाडूला. निलेशच्या बॅटमधून अजून एक चौकार पाहायला मिळतो. 2 चेंडू डॉट. थोडासा दबाव देखील आला होता. चौकाराने संघाची धावसंख्या 26 धावा 26 रन बन चुके. अजूनही येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावा जरी आला तरी एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच दिशेने चालू. यावेळेस स्क्वेअर लेग पंथाच्या बाजूने चेंडू निघालेला आहे आणि दुसरा धाव इथे घेण्याचा प्रयत्न आहे. पहिला थ्रो आला असता तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. गोलंदाज देखील तेच सांगत आहे. धावसंख्या 28 धावा 28. प्रत्येकी चेंडू मागे धावा बनवत आहे खेळपट्टीवर सध्या निलेश. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला प्रेक्षकांना. या ग्राउंडवर एक रेकॉर्ड देखील त्याची नावी आहे. गोल्डन सिक्सर त्यांनी लगवला होता पिंपलगडच्या स्पर्धेमध्ये. सध्या आपण सरपंच उपसरपंच चषक पाहतोय आपण. जर्मन गोवे संघाचा दिमागदार आयोजन. वाईट इशारा, स्वीर चेंडू टाकला गेलाय. पुन्हा टाकावा लागेल विनोद जाधव यांना. धावसंख्या 29 धावा 29. पुढचा चेंडू कटर चेंडू, त्याच्यावर पंच मारण्याचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट दरम्यानला, तर स्लिपला चेंडूला फील्ड केली जाते. एक धाव पूर्ण.
या षटकातील शेवटचा चेंडू आणि कॅप्टन आता स्ट्रायकिंग वर विठ्ठल गायकवाड. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा, मोठा फटका येईल का? धावसंख्या 30 धावा धावबलगावर. पंधरा मिनिटं झालेली आहेत बरोबर, लक्षात घ्या. आयोजकांचं देखील म्हणणं असं असतं की कोणत्या संघावर अन्याय नको, कोणत्या संघाला पॅनल्टी नको. पहिल्या दिवसापासून त्यांनी देखील सांगितलंय क्रिकेट हा क्रिकेट सारखाच असावा, पॅनल्टी सारखा नसावा. म्हणून ते देखील आम्हाला सांगतात की पॅनल्टी वगैरे काही नको, मात्र फक्त थोडंसं स्पीडअप करा आपण. विनोद जाधव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, गोलंदाज प्रयत्न करतोय, सेफ लँडिंग होते, दुसरा धाव पूर्ण केला जात आहे. आता झेल सुटली विठ्ठलला माहिती आहे, मात्र मागे बघायची काय गरज आहे. तिसरा धाव देखील झाला असता तुमचा. निलेश अगदी वेगाने अर्ध्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा पोहोचला होता. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे त्या म्हणजे 32 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता फिल्डिंग लावून घ्या. बरोबर 16 मिनिटाचा वेळ घेतला गेलाय. भाऊ पाटील खुश आहेत. मनोज गुलबी दादांच्या माध्यमातून निंबोली गावावरून शुभेच्छा आलेल्या आहेत ओम साई पिसे आणि या कॉमेंट्री पॅनेलसाठी नक्कीच धन्यवाद. मनोज गुलबी निंबोली गावचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि क्रिकेट चाहते देखील आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. घरी नका तर इथे या, आपण इथे व्यासपीठावर येऊन आपण मॅचचा आनंद घ्या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज फायनलचा दिवस देखील आहे. मधुकर पाटील पाणी नाही आहे खेळाडू कक्षामध्ये, आयोजन कमिटी पाण्याची व्यवस्था करायची आपण खेळाडू कक्षामध्ये. जे हनुमान गोवे टीम संघाचे सर्व खेळाडू आपण सर्वांनी व्यासपीठाजवळ जमा व्हायचे. पाण्याचा बाटला जाऊ द्या. पाण्याची माग केलेली आहे खेळाडू कक्षातून. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा बनतील इथून? 10 धावा जरी आल्या तरी देखील चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. 32 धावा झालेले आहेत. गोलंदाज दुसराच लावण्यात आलेला आहे. पंढरी शेट परके पाहूया पंढरी कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत. कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल. स्लॉगर आहे, हाणामारीचा षटक आहे आणि त्याच्यावर आता पहिलाच विकेट येण्याची तयारी आहे. ओ गोलंदाज धावले नव्हते वेगाने. पंढरी यांचा पहिला चेंडू असा वाटत होता की विकेट येईल, मात्र झेलपर्यंत पोहोचू शकले नव्हते. नक्कीच पिसे गावाचा विचार केला तर भोजन सम्राट, जसं भजन सम्राट तसं भोजन सम्राट. अन्नदान आचारी चांगले आहेत, आचारी आमचे जामबारी. मात्र गोलंदाजी देखील जामबारी सुरू केली सध्या. पहिला चेंडू असा वाटत होता की विकेट येईल. मधुकर यांचा ऑलरेडी नाव सुचवलं होतं अल्पेशने देखील नेहमीप्रमाणे. मात्र पंढरी हे गोलंदाज आलेले आहेत आणि आता हवेमध्ये चेंडू, चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. क्या बात आहे. दुसरा धाव देखील पूर्ण केला जात आहे. आता विठ्ठल गायकवाड यांना असं वाटलं होतं की हा चेंडू सीमेच्या बाहेर जाईल की काय, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा आपल्या संघासाठी वाजवल्या. टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. कमालीची फिल्डिंग पाहतोय आपण. धाव संख्या 35 धावा धावबलगावर. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावा येतील का? ज्या प्रकारची गोलंदाजी होते असं वाटत नाही की 10 धावा येतील. आता 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच ओमसाई पिसे संघाचा असेल. पंढरी पुढचा चेंडू, हो चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. अगदी वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला गेलाय. एक धाव आली आहे, दुसरं धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सर्व काही चांगलं आहे. आज असाही सोमवार आहे. 3:25 झाले. प्रमोद भोईर यांचं आजचं दुपारचं भोजन काय असेल? लवकरच आलेले आहेत.
मॅचला अजून अर्धा तास बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. आता स्ट्राईक चेंज झाली आहे. निलेश याच्याकडे स्ट्राईक आली आहे. पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र संधी आहे आणि चुकी करणार नाहीये. पंढरी यांना विकेट मिळालाय. सेलिब्रेशन पाहतोय आपण. विकेट आखिरकार मिल चुका आहे. जितकं चांगले भोजन बनवतात तितकी चांगली गोलंदाजी आहे. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. नक्कीच कधी कधी त्यांना जेव्हा वेळ असतो, जेव्हा भोजनाची ऑर्डर नसतो तेव्हा ते खेळतात. आज वाटतं सोमवारी कोणताच कार्यक्रम नाहीये म्हणून आज पंढरी दादा टीम मध्ये क्या बात आहे. तेव्हा त्याने देखील सांगितलं यस आज आपल्या संघामध्ये जोडलेले आहेत आणि आज कमालीची गोलंदाजी करतायत. अल्पेश गायकवाड देखील त्यांच्या भोजनाची तारीफ करतायत सध्या तरी कॉम्बॉक्स मध्ये. खरंच त्यांचं जेवण खूप चांगलं असतो. नक्कीच त्यांच्या जेव्हा मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात तेव्हा त्यांच्याच हातून तो जेवण बनवला जातोय. नवीन फलंदाज झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज पंढरी अजून एखादा विकेट घेईल का. मोठा फटका खेळलाय ऑन साइडला. बडा धमाका चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. सचिनच्या बॅट मधून येणारा हा षटकार. ओरपी चेंडू होता. फक्त बॅट स्लॉट आणि मिडल ऑफ द बॅट. धाव संख्या झाली आहे. धाव फलकावर अल्पेश सांगत आहे 42 धावा. शेवटचा चेंडू षटकातील चेंडू आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या चांगली झाली आहे 40+. 40+चा क्रिकेट आहे तर 40+ धावा चांगल्या आहेत. अजून एक चेंडू बाकी आहे. मोठा फटका येईल का. डॉट चेंडू येईल. पंढरी शेवटच्या चेंडूला फक्त ढकलण्याचा प्रयत्न. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ झालेला आहे समाप्त. धावा झालेल्या आहेत त्या 42 आणि 43 धावांचा लक्ष्य आहे. तर धावा झाली आहेत त्या 42-43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा 40+ धावा बनवलेल्या आहेत आणि गावदेवी पूर्णा टीम संघाने. तर ओम साई पीसेस टीम संघाला इथे जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पुढील आवाज तुम्हाला मनोज ठाकरेंचा तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील. आपण पाहतो पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. गावदेवी पूर्ण टीमने आपण पाहिलं तर 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. यस माजी सरपंच सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या दुपारच्या सत्रानंतर आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला स्पीडअप करायचं मित्र. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या पूर्ण टीम. चला प्लीज. चेरोबा कोण आपणही तयार राहायचं आहे. बरोबर इथं उपस्थित राहायचं आहे. चला स्पीडअप करा. गावदेवी पूर्ण टीम आपण या मैदानाचा ताबा लगेच घ्या. अजून भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. त्या अनुषंगाने सर्वांनी थोडस सहकार्य करायचं आहे. पाहूया या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. 43 धावांचं लक्ष ठेवलं आहे.
एक चांगली स्पर्धा मित्र आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून अशा अनेक स्पर्धा पाहतोय. त्यातील एक नामांकित स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2026 भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. खास करून आपण पाहिलं तर सागर पाटील असतील, तुषार पाटील असतील यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आणि खरोखरच आपण पाहिलं तर जहानमान 40+ गोवे टीमचे सर्वेसर्वा करता धरता सागर पाटील यांची देण आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने एक चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. ओम साहेब पिसे चला आपल्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीमसाठी ना हो हो आहे ना एंट्री आहे ना हो 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 टाका ॲडव्हान्स मारा ना हा नंबर आहे माझा स्कॅनरवरती मारा ॲडव्हान्स हो 19 फेब्रुवारी हो हो पाठवतो मी आता इथे कॉमेंट्री करतो मी थोड्या वेळाने पाठवतो मी. हे आहे 25,000 रुपये हो पाठवतो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी ओम साहेब पीसी संघाकडून पाहायला मिळते. डॉक्टर श्याम पाटील त्याचबरोबर सनी पाटील या ठिकाणी येत आहेत. स्ट्राईक एंडला श्याम पाटील तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सनी पाटील. गोलंदाजी धुरा या ठिकाणी कुठल्या गोलंदाजाकडे दिली जाईल. यशवंत त्या ठिकाणी तयार आहेत. हो त्यांच्या हातावरती दिली जाते ही चेंडूची जिम्मेदारी. पाहूया 43 धावा या ठिकाणी रोकायच्या त्याच्यासाठी पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये यशवंत शिंदे गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत, सज्ज होत आहेत. अतिशय महत्वपूर्ण हा षटक पॉवर प्लेचा आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर डीप मध्ये उभे राहतील. एक पाहतोय आपण काऊ कॉर्नर तर दुसरा लॉंगॉनच्या रिझन मध्ये असं तैनात केलेलं आउटफील्ड पाहायला मिळते. पुढे चेंडू या ठिकाणी पहिलाच टाकला जातोय. क्या बात आहे, अप्रतिम चेंडू हाताला जातोय बट पंच आमच्याकडे बोलतायत उजवी एष्टी सोडून जातोय असं दर्शवलं जात आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. अवंतर धाब्याने या ठिकाणी डावाला होते सुरुवात ओम साई पिसे या टीमची. आजही खूप चांगलं काम पाहायला मिळालेलं आहे. खास करून पिसे संघाचं 43 धावा करायचे आहेत. त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्ध या वेळेस एनफिल्डच्या वरतून मात्र चांगला फटका खेळला गेला आहे. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटवरती घेतला गेला, कारण पडल्यानंतर त्याचा अंदाज घेतला, लाईन अँड लेंथ ओळखली गेली श्याम पाटील यांनी आणि आपल्या बॅट मधून एक आकर्षक नेत्र दीपक डोळ्याच्या पारने फेडणारा असा चांगला फटका चौकार पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 43 धावा धावफलकावरती करायच्या आहेत. त्याच्यासाठी हा आपण पाहतो हा ठास मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर ओम साहेब पीसे संघाकडून सनी पाटील आणि श्याम पाटील. चौकार येतोय. पुन्हा एकदा होतोय तयार गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे, चुकी होत नाहीये आणि या ठिकाणी पहिला झटका पहिला हदरा या ठिकाणी पाहायला मिळते ओम साहेब पीसे संघाला डॉक्टर श्याम पाटील यांच्या रूपाने. या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाजाला बाद केला गेला. एक चौकार नंतर विकेटचं पतन होतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील येतोय. बहुया डावाला सावरणं गरजेचं आहे. अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिला गेला आहे. चौकारानंतर विकेटने उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये यशवंत भरपूर काल क्रिकेट खेळले आपल्या या पूर्ण गावासाठी पूर्ण टीमसाठी आणि आज ही ती ती ताकद मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना पहिला सामना आपण जर पाहिला तर सारंगाव संघाला बीट केलं होतं आणि आता मात्र आपण पाहतोय ओमसाहेब पिसे एक फॉर्म मध्ये असलेला संघ त्याच्याशी 2 हात करताना या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 5 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये. 43 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे ओमसाहेब पिसे संघाला. गणेश पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये.
या वेळेस पाहतो इनफिल्डच्या वरतून चांगला फटका, कव्हरला चेंडू निघून जातोय सीमा पार, येतोय चौकार. निश्चित आपण हंगामाला सुरुवात होते त्यावेळेस चाचणी स्पर्धेची वाट पाहत असतो. त्याच्यानंतर मात्र सर्वांचा आवडता म्हणजेच दमन दौरा असेल किंवा आणि कुठल्या तरी ठिकाणी दौरा असतोय. या हंगामाला आपण पाहिलं तर 2-3 वेळा तारीख चेंज झाली, आता पुन्हा एकदा तारीख चेंज झाली. आता मात्र आपण पाहतोय फेब्रुवारी महिन्यामध्ये हा दौरा गेला आहे. 15 तारखेच्या नंतर ती तारीख अजून फिक्स नाही आहे. अजून हे दौरा आपला घ्यासवरती आहे. यस, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं इलेक्शनचं ही वातावरण आहे. यावेळेस पाहतोय अप्रतिम चेंडू हाताला गेला, अपील जरूर केली गेली परंतु अपीलला फेटाळून लावला. लेगबायच्या स्वरूपात ही एक धाव कंप्लीट होते. एका धाब्याने धावसंख्या पुढे सरते. धावफलकावरती धाबा 10. आपण पाहिलं तर नगरपालिकेचं आता इलेक्शन चालू आहे, त्याच्यानंतर मात्र पंचायत समिती, जिल्हा परिषद चालू होतील. स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका. मला तरी वाटतं दौडा आपला हाली फक्त घोषित होईल, तो कन्फर्म कधी होईल सांगता येत नाही आहे. चला भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय की ही तारीख नेमली आहे, या तारखेला तरी जावा. या वेळेस मोठा फटका खेळला गेला आहे. चेंडू जातोय सीमा पार, वन बॉन्स, चौकार. गणेश पाटील या ठिकाणी पाहतोय. कोणी मारले? सनी पाटील ना. एक बोल. 1 2 3 4 5. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तो वाईट होता, त्याच्यानंतर चौकार, विकेट, चौकार, लेग बाईज, त्याच्यानंतर चौकार. अब्बी बोलो. एका बाजूला गणेश पाटील तर दुसऱ्या बाजूला सनी पाटील. चौकारांचा खेळ पाहण्याच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय 14. 43 धावांचं या ठिकाणी आपण पाहिलं तर लक्ष आहे, त्यातल्या 14 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अजूनही एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पाहूया पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती एक चांगला गोलंदाज, परंतु त्याची लय बिघडत असताना तिन्ही बॅटरने एक एक चौकार मारलेला आहे. श्याम असेल, सनी असेल, गणेश असेल, या तिघांनी मात्र चौकाराने खाता ओपन केलं. इथं मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा लॉंग अपच्या रिझन मध्ये चेंडू येतोय आणि फायनली सीमा पार. अजून एक दमदार असरदार चौकार. 18 धावा. धाव फलकावरती 18 धावा लागल्या गेल्यात. आता मात्र पाहूया धावा थांबवण्यासाठी कुठला गोलंदाज येईल आणि सूत्र हाती घेऊन एक कंजूसभरी गोलंदाजी होईल की ज्या पद्धतीने धावांचा ओघ वाढला आहे तशा पद्धतीने होईल. चला गोवे संघ आपण ही तयार राहायचं आहे. आज खऱ्या अर्थाने आयोजक टीमने सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स केलं. ज्या पद्धतीने भरपूर चांगलं योगदान देऊन या स्पर्धेला एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं आणि आज ही मैदानाच्या आतमध्ये घरच्या आयोजनामध्ये चांगलं काम त्यांचं पाहायला मिळालेलं आहे. यातील विजेता संघ त्यांच्याशी 2 हात घेणार आहे. चला स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल. आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामधून न्यू मिलन पायगाव, दुसऱ्या दिवसामधून गावदेवी पिंपलगर, कालच्या दिवसामधून चेरुबा कोण, आजच्या दिवसामधून कुठला संघ क्वालिफाय होतो पाहूया. विठ्ठल, क्या बात आहे, क्या बात आहे. अपील जरूर केली गेली आहे या ठिकाणी, परंतु पंचांवरती असर नाही. पण चेंडू मात्र खूपच चांगला निर्धावच्या स्वरूपात या ठिकाणी हाताला जात आहे विठ्ठल याच्या माध्यमातून. गोलंदाजी खूपच चांगली आहे. सातत्यपूर्वक खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल या ठिकाणी आपण जर विचार केला तर. चांगल्या पद्धतीने सारेंगाव संघाला शिकस्त दिली, तदनंतर पेशा संघासमोर 2 हात करतायत. पुढे चेंडू फुल टॉस होता, फायदा उचलू शकले नाही. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला चेंडू कलेक्ट केला जातोय. पैकी थोडीशी आपण पाहिली वाईडीस पाहिली, परंतु एकच धाव, एकापेक्षा अधिक काही घेतलं जात नाही आहे. एका धावेने धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचते. 43 धावांचं लक्ष आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा जमा केलेल्या आहेत. इथं सुरुवात गोलंदाजीने चांगली झाली. आता मात्र पाहूया सनी पाटील ज्यांच्या बॅटमधून आपण पाहतो 8 धावा आल्या आहेत चौकाराच्या माध्यमातून. 2 चौकार पाहायला मिळाले आहेत बॅक टू बॅक आणि उत्तम दर्जाचे तेही दोन्ही चौकार.
क्वालिटी बाजचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला, अधिक उंच गेला, हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज त्याच्या खाली, परंतु अंदाज काय बांधता आला नव्हता कारण चेंडू मात्र भरपूर भरपूर उंच होता. आणि या ठिकाणी पाहिलं तर पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 21 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली धावसंख्या धावफलकावरती जमा केली जाते. काही गडबड नाहीये कारण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 आलेले आहेत. जोखीम घेत नाहीयेत. पुढे चेंडू आता मात्र पाहतोय आपण, समोर ठेवला होता, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पूर्णपणे पटक्याला चेक केलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहतोय सर्कल मध्ये चेंडू आहे तरी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणजे पाहू शकता रनिंग किती चांगली आहे पिशे संघाची. मग कोणी असं डॉक्टर श्याम पाटील असेल किंवा सदानंद पाटील असतील, गणेश पाटील असतील, सनी पाटील असतील, युवराज असेल, विनोद असेल आणि चंदू पाटील असतील, या सर्वांची रनिंग म्हटली ना तर खूप चांगली पाहायला मिळते. पुढे चेंडू यावेळेस चांगला फटका खेचला आहे, पाहूया हवेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी निलेश आहे, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. विकेटचं होतं या ठिकाणी पतन. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 23 या अंकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये बाउंड्री लागली नाही आहे. 2 डबलने आल्या, 1 सिंगल आणि 1 विकेट डॉट. अशा पद्धतीने विठ्ठल गायकवाड मात्र दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये मी कमबॅक करू शकतो आणि खऱ्या अर्थाने ते केले देखील आहे. 5 धावा फक्त खर्च केल्या आतापर्यंत, 23 धावा धावफलकावरती. यस, या ठिकाणी पाहतोय दुसरे षटक आहे आणि पंचांच्या माहितीसाठी हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार, विनोद येतोय. यावेळेस आल्या आल्या आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळून काढलं, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी, सिंगलच घेतली जाईल. सिंगल पेक्षा अधिक काय नाही आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 12च्या सरासरीने धावा धावफलकावरती 24 जमा केली. आता मात्र 19 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूंमध्ये. चला गोवे टीम वॉर्मअप करा, जरा हात खुले करा. बॉलरांनी खास करून सबब चालणार नाही मैदानाच्या आतमध्ये. हात आखरला, माझा नो परला, वाईट पडला काय नसते. यस, कोणाला चहा घ्यायचा असेल तर चहा घ्या, उकाला घ्यायचा असेल तर उकाला घ्या. आपल्यालाच फायनल मारायची आहे. ओ समझने वाले को इशारा काफी रहता है. निलेश गोलंदाजी मार्क वरती येतोय, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. विनोद ऑन स्ट्राइक, यावेळेस फटक्यावरती धरला जोर, चेंडूला फेकून दिलं सीमा की ओर. बिग हिट षटकार. क्या बात आहे. आल्या आल्या चांगला स्वागत केला जातोय या ठिकाणी निलेशचा आणि भाऊ पाटील. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगला षटकार दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. आज खुश आहेत खऱ्या अर्थाने. 4 दिवस आपण मेहनत केले आणि आज फलस्वरूप तो दिवस, स्पर्धेचा सांगतेचा दिवस, अंतिम दिवस आहे, त्याचा आनंद काही वेगळाच असतोय. बोल द्या. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा तयार होईल. आल्या आल्या चांगला स्वागत केलं षटकाराच्या रूपाने. धावसंख्येला आकार मिळाला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आपण पाहू शकता 30-30. इथं मात्र कमबॅक केले गेले. काय चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा मोठा हिट, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी बाईच्या स्वरूपाने ही धाव जमा झालेली आहे. अंदाज बरोबर बांधला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही आहे
आणि या ठिकाणी सिंगलने खेळ पुढे चालतोय 31-31 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. 43 धावांचं लक्ष असताना आता मात्र विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 12 धावेचं. 10 चेंडू आणि 12 धावा. सामना जवळ झालेला आहे पिसे संघाच्या. यावेळेस उडवला जरूर आहे. जातोय 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 आणि फायनली सीमा पार. अजून एक दर्जेदार ब्रँडेड स्ट्रोक षटकार. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विनोद यांनी मारला होता. तदनंतर मात्र आता पाहतोय की गणेश पाटील हा सुद्धा आक्रमक रूप धारण करतोय आणि आपण पाहिलं तर बरोबर टायमिंग शॉट हा फटका पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आपण पाहतोय 9 आणि विजयाचं समीकरण 6 धावेचं. क्या बात आहे. सामना जवळ केलेला आहे. खिशामध्ये टाकण्याच्या तयारीमध्ये गणेश पाटील ऑन फायर. अजून एक चांगला कडक फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली. हा ना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पण विनोद सांगते काही घाई करायची आवश्यकता आहे. एक धाव भेटली आहे. पाहूया एका धावेने 38 या अंकावरती धावसंख्या जाते. एक प्रमुख दावेदार बॉलर म्हटलं तर वावगं ठरणारे निलेश, पण त्याच्यावरती प्रतिहल्ला हा पाहू शकता आपण. परफेक्ट क्रिकेटिंग शॉट एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावा थांबणं गरजेचं आहे. त्या धावा थांबत नाही आहे. बरोबर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. चेंडू यावेळेस मात्र भरपूर भरपूर ताकदवार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. विजयी फटका येतोय चौकार. चला लगेच श्याम पाटील आपण या टॉस बॉक्स मध्ये. तसेच गोवे टीम आपलाही संघनायक त्या ठिकाणी उपस्थित आहे. चला या श्याम मामा आपण या.